आज आपण खरडा चिकन बनवणार आहोत झणझणीत। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण करणार आहे। त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण असं वेगवेगळे वाटण करून घेणार आहे। तर सर्वप्रथम तेल गरम करून घेऊ। तेलात कांद्याचं वाटण आहे। कांदा, कोथिंबीर आणि खोबरं ही बारीक करून घेतलं होतं। तर ते छान बारीक करून घ्यायचं। नंतर मग छान तेलात भाजले की आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे ती टाकून घेऊ। आता ती सुद्धा कांद्यासोबत छान व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यातच आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ। आता सर्व मसाले छान व्यवस्थित भाजून रेडी करायचे आहेत। तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे। आता त्याच्यात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद टाकून घेऊ। धना पावडर, जिरा पावडर छान व्यवस्थित मिक्स करून भाजून घेऊ। छान भाजून रेडी झालेले मसाला छान भाजला गेला आहे। आता आपल्याला थोडासा फूड कलर आवडत असेल तर 2 ते 3 थेंब आपण फूड कलर असतो त्याच्याने छान असा ग्रीन कलर येतो तो टाकायचा पेस्टमध्ये। आवडत असेल तर ऑप्शन, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालतं, पण मी इथं 2 थेंब टाकणार आहे। छान असा ग्रीन कलर येईल। आता चिकन व्यवस्थित धुवून घेतलं होतं 2 पाण्याने, आता ती टाकून घेऊ। आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ छान असं। तर 2 ते 3 मिनटं आपण चिकनला असंच व्यवस्थित भाजून घेणार आहे तेलात। तर अधूनमधून असं हलवत राहायचं म्हणजे खाली करपायचं नाही। तर आता बघू शकता चिकनचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे। तर ह्याच्यावर झाकण ठेवायचं, एकदम स्लो गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं आणि अधूनमधून एकदा दोनदा चेक करून घ्यायचं। तर चिकनला स्वतःचंच पाणी सुटलेलं बघू शकता। एकदा वर खाली करून घेऊ म्हणजे खाली काही चिकटलं नाही ना, चेक होईल। तर परत एकदा छान व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं, परत झाकण ठेवायचं। असं 3-4 वेळा करून घ्यायचं अधूनमधून। तर स्वतःच्याच पाण्यामध्ये चिकन छान शिजून जातं। तर छान असं चिकन शिजून रेडी झालं खरडा चिकन। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।